गेल्या काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करून अनेक पक्षांमधून खास करून आघाडी करून तिकिटाचा प्रयत्न केल्यानंतर वसंत मोरे जे पुण्यामध्ये नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांनी आपला एक कात्रचा पॅटर्न सेट केलेला आहे। ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुण्याची लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे निश्चितच या निवडणुकीमध्ये एक वेगळी चुरस निर्माण होणार आहे। पहिल्यांदा हे सांगा की तुम्ही आधी प्रयत्न केला की आघाडीकडून शक्यतो तुम्हाला उमेदवारी मिळावी आणि नंतर आंबेडकर साहेबांची भेट झाली आणि वंचितमध्ये आलात। मी या महाराष्ट्रामधील सर्व पक्ष जे राजकीय पक्ष आहेत, ज्या पक्षांना वाटतं की या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी नको, की ज्यांनी मागील 10 वर्ष या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे आणि त्या खासदारांच्या माध्यमातून झालेली कामं जर आपण पाहिले ना, तर ज्या ज्या पक्षाला वाटतं की असे खासदार नको, त्या प्रत्येक पक्षाला भेटून मी त्यांची मोड बांधण्याचा प्रयत्न मी केला। परंतु त्याच्यानंतरनं शेवटी अगदी ज्यावेळेस मी प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटलो आणि त्यावेळेस माझी त्यांच्याबरोबर जी प्रदीर्घ अशी 1 तासाची चर्चा झाली। 1 तासाच्या चर्चेमध्येच खऱ्या अर्थानं माझ्या लक्षात आलं की इतर ठिकाणी कुठेतरी सगळीकडं राजकीय विषयांचा वास येत होता। प्रत्येकजण कोणाला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे येत होता, परंतु बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव ठिकाण मला असं वाटलं की ज्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी माझं सगळं सविस्तर ऐकून घेतलं। आणि इथं प्रत्येकाला बघितलं जात होतं की ह्याला घेतलं तर त्याला त्रास होईल, त्याला घेतलं तर त्याला त्रास होईल, पण इथं असं काय नव्हतं। इथं फर्स्ट मीटिंगमध्येच त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता येत नाही की मी आता जाहीर करतो। परंतु 2 दिवस मी थांबलो। 2 दिवसांनी त्यांनी माझी उमेदवारी जाहीर केली। तुम्ही पूर्वाश्रमीचे तसे शिवसेनेचे, त्यानंतर मनसे जेव्हा झाली तेव्हा तुम्ही राजसाहेबांबरोबर आलात आणि जी आंदोलनं गाजली त्याच्यामध्ये म्हणजे मनसेची जी आंदोलनं गाजली त्याच्यामध्ये वसंत मोरे हे नाव निश्चितच आघाडीवर होतं। मग असं असताना आणि राजसाहेबांच्या राजकारणामध्ये इतक्या जवळून तुम्ही त्यांच्याबरोबर अनेक वर्ष असताना काय असं झालं की सोडून गेलात त्यांना, म्हणजे नेमकं काय झालं? मी गेली 25 वर्ष मान्य राजसाहेबांसोबत होतो। त्यातली 15 वर्ष मी नगरसेवक म्हणून काम केलं, शहराध्यक्ष होतो, स्टँडिंग कमिटीत काम केलं। मी गेल्या 25 वर्षात आयुष्यातली 25 वर्ष मी साहेबांबरोबर होतो। परंतु आता या शहरामध्ये मी ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षातले पुण्यामधील काही तथाकथित लोक आहेत, या लोकांनी चुकीच्या पद्धतीने साहेबांपर्यंत रिपोर्ट करणं, चुकीच्या पद्धतीने साहेबांपर्यंत मेसेज देणं, पक्ष लढू शकणार नाही, या पक्षाची ताकद नाही असं सांगणं, हे मुळात हे ॲनालिसिस करणारी ती लोक होती की ज्या लोकांना निवडणुका कधी लढायच्याच नव्हत्या। मी वारंवार पक्ष श्रेष्ठींकडे या सगळ्या गोष्टी मी मांडत होतो, परंतु तरीसुद्धा त्याच्यामध्ये कुठलाच फरक पडला नाही। शेवटी पुणे शहराची निवडणूक मनसे लढू शकत नाही असा जो अहवाल दिला गेला, त्याच्यातून जो नॅरेटिव्ह सेट झाला, त्याच्या विरोधात मी बंड केलं आणि मी मग पक्षातून 12 तारखेला बाहेर पडलो। बाहेर पडतानाचा तुमचा जो फोटो आणि पोस्ट ती सगळी व्हायरल झाली, एक भावनिक नातं पण असतं। आजही राज साहेबांनी कधी साथ दिली तर ते भावनिक नातं तसंच कायम राहील। म्हणजे राजकीय गोष्ट वेगळी, राजकीय भूमिका वेगळी। परत जाण्याचं की काय हे असं होऊ शकत नाही। आता 12 तारखेला मी ज्या दिवशी मी परत पक्षात सोडून परत जाण्याचं म्हणत नाही, वैयक्तिक नातेसंबंध जे असतात, वैयक्तिक नातेसंबंध कोणाच्या राजकारणामध्ये कोणी कोणाचे शत्रू, कोणी कोणाचा मित्र पण नसतो। म्हणजे निरंतर काळाचा कोणी कोणाचा शत्रू नसतो, मित्र असतो। परंतु मला वाटतं की माझं जे नातं होतं ते 25 वर्षाचं नातं आहे, ते असंच उगाच काही लोकांनी संपवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते संपलं, बाकी नाहीतर असं कधी संपू शकत नाही। म्हणजे राज साहेबांची सुद्धा हीच तक्रार होती की शिवसेनेमध्ये ते जेव्हा होते की तेव्हा त्यांना बाळासाहेबांपर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं, आजूबाजूची माणसं होती। तसंच राज साहेबांचं झालंय असं म्हणायचंय का तुम्हाला? ते बाजूचं मी तसं म्हणणार नाही, मी त्यांच्या इतका मोठा नाहीये। परंतु जे पुणे शहरामध्ये ज्या लोकांनी साहेब येऊन गेल्यानंतर जी लोक स्वतःला साहेब म्हणत होते, अशा लोकांच्या विरोधात मी उभा होतो आणि त्याच गोष्टी मी वारंवार पक्षश्रेष्ठींपुढे मांडत होतो की ही लोक पक्ष संघटना वाढीसाठी चांगली नाही आहेत, ही लोक पक्ष संघटना वाढू देणार नाहीत, हे वारंवार सांगत होतो। त्यामुळे मग मला शेवटी नाईलाज असतो, 12 तारखेला हा निर्णय घ्यावा लागला। लोकसभेची निवडणूक लढवायचीच हा निर्णय तुम्ही जेव्हा घेतला, म्हणजे कुठे ना कुठेतरी इतकी इच्छा असल्यामुळे तुम्ही बाहेर पडलात। कदाचित मनसेनेच निवडणूक लढवायची ठरवली असती, तुमचा निर्णय वेगळाही असू शकला असता।
नाही, मनसेने जर निवडणूक लढवली असती तर मी मनसेकडनं लढलोच असतो ना 100%. 12 तारखेपर्यंत मी सांगत होतो की निवडणूक लढवा, आपण निवडणूक लढवली पाहिजे. परंतु गेल्या महिन्याभरामध्ये संघटनेच्या पुण्यातील काही लोकांनी जो एक नेगेटिव्ह अहवाल मुंबईला पोहोचवला होता, त्याच्यामध्ये आपण निवडणूक लढू शकत नाही, 50,000 मतांच्या पुढे आपली संख्या जाऊ शकत नाही, हा एक सेट करून सगळा अहवाल पाठवला होता. त्यामुळे मला वाटते की त्या विषयात मी अनेकदा बोललो सुद्धा होतो, परंतु मी बोलण्यामध्ये आणि समोरच्यांनी ऐकण्यामध्ये बराच फरक पडला. 2014 किंवा 2019 दोन्ही आपण बघितलं तर भाजपाचं मताधिक्य इथे चांगलं दिसून आलेलं आहे. भाजपाचं प्राबल्य सुद्धा आहे. जे तुमच्या समोर निवडणुकीला उभे आहेत त्या दोघांमधलाही तुम्हाला टक्कर का प्रतिस्पर्धी कोण आहे असं वाटतं, ज्याच्याशी खरी तुमची परस्पर्धा आहे? मला वाटते की जो पुणे शहराच्या विकासाच्या विरोधात आहे त्याच्याशी माझी टक्कर आहे. आणि मग असं कोण आहे विरोधामध्ये? कारण भारतीय जनता जर पार्टी. भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला तर मेट्रोचा प्रश्न असो किंवा बाकी सारी नदी सुधार असो किंवा बाकी सगळे जे मेट्रो प्रश्न आणि आहेत, नदी सुधार प्रकल्प हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. मग 100 केंद्रात सत्ता नगरसेवक कोणाची आहे? 100 नगरसेवक म्हणून, पण आता उभा कोण राहिले? नगरसेवकच उभा आहे ना. भारतीय जनता पार्टीने नगरसेवकच उभा केला ना. मग ज्या नगरसेवकांना स्वतःच्या प्रभागामध्ये मेट्रो करता लहान मुलांची खेळण्याची रेल्वे करता आली नाही, त्यांनी मेट्रोच्या गोष्टी सांगायच्या नाही ना. ज्यांना स्वतःच्या प्रभागामधल्या गार्डन करता आले त्यांनी RFDच्या विषयामध्ये बोलू नये. नदी सुधार प्रकल्पामध्ये काय आहे कसं आहे, पाऊस आला नाही यांचं नशीब. यावेळेस जर 2023ला जर मोठा पाऊस झाला असता ना, तर यांना जे नदी सुधार प्रकल्प आहे ना, जो 4-5,500 कोटी रुपये खर्च चालू आहे, हा सगळा तुम्हाला उजनी धरणात दिसला असता. सगळं उजनीच्या धरणामध्ये गेला असता. आणि ह्याला जबाबदार कोण होतं ना? आम्हाला माहिती आहे, आम्ही फ्लड लाईन बघितलेले आहेत. फ्लड लाईन कुठपर्यंत आहेत यांना माहिती आहेत का? हे कधी नदी पात्रात उतरले का? यांना नदी पात्रामध्ये फक्त भिंती बांधून नदी पात्रामध्ये जागा तयार करायचं माहिती आहे. त्याच्यावरती यांचं सुशोभीकरण होणार आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये यांनी नदी पात्राच्या दोन्ही बाजूला बोथ साईडला 700 फूट असणारी नदी 250 फूट तिकडून 250 फूट इकडून 350 फुटांनी नदीचं पात्र कमी केलंय. त्याचे खोलीकरण केलं नाही. त्याचं जो खोलीकरण केलं असतं, जो त्याचा पसारा होता तो भिंती बांधून तो मोठा केलाय. परंतु आज पुणे शहराची रचना जर तुम्ही पाहिली तरी कबशी सारखी आहे. सगळ्या भागातनं नदी जी आहे, पुणे शहराची जी मुळा मोठा नदी आहे ही शहराच्या एकदम खालच्या भागातनं, म्हणजे विश्रांतवाडी धानोरीचा परिसर असेल किंवा इथून पुणे शहरात शिवाजीनगर भागामधून जाणारा भाग असेल, त्याच्याबरोबर तळाला नदी आहे. दोन्ही बाजूने येणारं पाणी हे नदीपात्रात जातं. आज या नदीपात्राच्या दोन्ही बाजूला भल्या मोठ्या भिंती घातल्यात, सिमेंटच्या भिंती घातल्यात. म्हणजे हे वरतून जे ओढ्याचे पाणी होतं हे पाणी आता जाणार कुठं? खरंच भारतीय जनता पार्टीचं नशीब आहे की या 2023 मध्ये पाऊस झाला नाही. म्हणावा असा पाऊस आमच्या घाटमाथ्यावरती झाला नाही. जर आमच्या घाटमाथ्यावरती पाऊस झाला असता, 2019ची परिस्थिती जर परत या पुणे शहरामध्ये उद्भवली असती, तर मला वाटते की ह्याच भारतीय जनता पार्टीची लोक जी काय RFDच्या नावाखाली आम्ही विकास केला, पुणे शहरामध्ये मोठे मोठे बॅनर लावतात, परदेशातले फोटो त्या बॅनरवरती दाखवतात आणि लोकांच्या मनामध्ये स्वप्न दाखवतात. यांचं स्वप्न आहे ना, तिकडे तुम्हाला उजनीच्या धरणात दिसलं असतं नक्की. वंचितच्या वतीने तुम्ही जेव्हा आता मतदारांकडे जाणार आहात, एकतर वंचितची ताकद इथे काही मर्यादित भागांमध्ये आहे, तुम्ही जाणार तेव्हा कुठले मुद्दे घेऊन जाणार आहात? माझे मुद्दे, मी पक्ष बदलला म्हणजे माझे मुद्दे बदललेले नाही. मी आजही विकासाच्या मुद्द्यावरती काम करणारा माणूस आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होतो तरी सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा असताना मी ब्लूप्रिंट राबवणारा एकमेव नगरसेवक होतो. सगळे विकासाचे मुद्दे मी माझ्या कात्रजमध्ये राबवलेले आहेत आणि कात्रजचा विकासाचा जो पॅटर्न आहे तोच मला पुणे शहरामध्ये राबवायचा आहे. त्यामुळं पक्ष बदलला म्हणजे कोणाचं माइंडसेट खराब होत नाही किंवा बदलत नाही आहे. माझा माइंडसेट हा विकासाचाच आहे आणि मला वाटतं की माननीय बाळासाहेबांनी जे माझ्या माध्यमातून या पुणे शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीला जे स्वप्न बघितलं आहे की एक चांगला माणूस हा या शहराचं नेतृत्व करू शकतो आणि त्यांनी नेतृत्व केल्यानंतर या शहराचा सर्वांगीण विकास कसा होतो हा भविष्यात सुद्धा तुम्हाला दिसेल. आणि वंचित बहुजन आघाडीच्या कुणी ताकदीची अजून कोणाला माहीत नाही आहे. हा एक हे सुनामी असते ना, सुनामी, या सुनामीची कोणाला कधी कळत नसतं. भूकंप कळतो, वारं येणारे कळतं, वादळ येणारे कळतं, पाऊस येणारे कळतो, पण सुनामी कळत नाही. ही वंचित बहुजन आघाडीची जी सुनामी आहे ना, या सुनामीमध्ये हे भले भले पक्ष सगळे वाहून जातील या पुण्यामध्ये यावेळेस. तुम्ही नवराष्ट्राशी बोलात,
खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा. वसंत मोरे आपल्याला सांगत होते की वंचित बहुजन आघाडीची जी सुनामी आहे त्याचा अंदाज कदाचित लोकांना येत नाहीये. घोडा मैदान जवळ आहे. चुरशीची निवडणूक निश्चितच होताना आपल्याला दिसणार आहे आणि त्यामध्ये कोण जिंकून येतं, कोण निवडून येतं हे बघण्यासारखं ठरेल. कॅमेरामॅन विनोद इंगोलेसह प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.